गांव के विकास के लिए सरकार द्वारा दी जाने वाली योजनाओं की जानकारी देने के लिए मंगलवार को पनवेल पंचायत समिति में पनवेल तालुका के सभी सरपंच, ग्राम सेवक, ग्राम विकास अधिकारी आदि की तालुका स्तरीय कार्यशाला का आयोजन किया गया था। इस कार्यशाला के लिए पंचायत समिति के सभापति हरीश केणी, उप सभापति प्रमिला पाटिल, पंचायत समिति सदस्य प्रहलाद केणी, बबन वाघ, पूर्व सदस्य ज्ञानेश्वर बड़े आदि गणमान्यों सहित सरपंच, ग्राम सेवक, ग्राम विकास अधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस कार्यशाला में पर्यावरण संतुलन समृद्धि ग्राम योजना, ई निविदा, निर्मल भारत अभियान, घन कचरा व्यवस्थापन, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आदि की जानकारी उपस्थितों को दी गई। इस कार्यशाला के बारे में सभापति हरीश केणी ने विस्तृत जानकारी दी। पनवेल तालुक्यात ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व सरपंचांना शासनाच्या ज्या विविध योजना आहे याची माहिती होण्यासाठी आज येथे तालुका स्तरावर कार्यशाला आयोजित केली आहे आणि आमच्या तालुक्यातील प्रत्येक विभागाचे विस्तार अधिकारी कृषी असो, पशुसंवर्धन असो, आरोग्य असो, पाणी पुरवठा असो, शिक्षण असो, विविध खात्याचे अधिकारी असे एक चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन सर्व सरपंचांना केलेले आहे आणि बरेचसे सरपंचही त्यांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे आणि बरेच जे आता नवीनच 31 ऑगस्ट पासून जे ई टेंडरची सरपंच शासनाची जी ई टेंडरची संकल्पना आहे त्या दृष्टीने बरेचशा सरपंचांनी आमच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली आहे आणि नक्कीच जो आम्ही कार्यशाला आयोजित केलेली आहे या कार्यशाळेचा फायदा सर्व ग्रामीण भागातील जनतेला होईल आणि हे सरपंच जे मार्गदर्शन लाभले त्याचा फायदा घेऊन या योजना शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या ग्रामीण भागात राबवण्याचा प्रयत्न करतील। आम्ही अशाच प्रकारे दर 6 महिन्याला या तालुक्यातील जे सरपंच आहे ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जेणेकरून ज्या शासनाच्या ज्या विविध योजना येतील त्या सर्वसामान्य गरीब जनता आहे आमची तालुक्यातील त्यांचा योग्य प्रकारे त्याचा फायदा होईल।